यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो, पण त्या वाटेवर निघाल्यावर संकटांचीही साथ मिळते आणि मग जिद्द, कष्ट आणि प्रामाणिकपणाने वाटचाल करणाऱ्याची ओळख निर्माण होते. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे मयूर प्रभाकर पाटील यांची. 6 जुलै 1989 रोजी महाराष्ट्रातील रावेर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील श्री प्रभाकर माधव वाणी हे शेतकरी होते, तर आई सौ अलका वाणी यांनी मोठ्या संयमानं संपूर्ण कुटुंब सावरलं. त्यांचे थोरले बंधू अमोल पाटील हे आजही एकत्र कुटुंबाची शान जपतात. बालवयापासून अभ्यासात आणि खेळातही तितकेच चमकणारे मयूर यांनी सरस्वती विद्या मंदिर आणि नंतर सरदारजी जी हायस्कूल मधून शिक्षण पूर्ण केलं. 10वीत 72.80% गुण घेऊन त्यांनी विज्ञान शाखेत 11वी-12वी, नंतर BSc आणि MCA एक्सटर्नल पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी IT क्षेत्रात पाय ठेवला, पण आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला रिअल इस्टेट व्यवसाय. ग्रीन अर्थ रियाल्टी आणि VM प्रॉस्पॅरिटी ग्रुप या नावानी पुण्यात त्यांची स्वतःची ओळख निर्माण झाली. आज कन्स्ट्रक्शन, प्लॉटिंग आणि रिअल इस्टेट मध्ये त्यांचा ठसा उमटला आहे. मात्र यशाच्या या प्रवासामागे मोठा संघर्ष लपलेला होता. 2003 साली वडिलांचं अपघाती निधन झालं आणि फक्त 8व्या इयत्तेत असताना मयूर यांच्यावर आलेली ही जबाबदारी त्यांचं आयुष्य बदलून गेली. त्यांनी परिस्थितीला शरण न जाता उलट त्यावर मात केली. 2014 मध्ये त्यांचा विवाह हर्षदा यांच्याशी झाला. सौ हर्षदा पाटील या आज त्यांच्या व्यवसायातील खऱ्या साथीदार आहेत. त्यांचा मुलगा अर्चित आणि एकत्र कुटुंब हे त्यांचं जीवन समृद्धीचं प्रतीक आहे. लहानपणापासूनच त्यांना समाजकार्याची गोडी होती. आजोबा श्री मल्हारी शेठ वाणी यांचा प्रभाव त्यांच्या विचारांमध्ये खोलवर आहे. राजकारण नको, समाजकारण हवं, ही शिकवण त्यांनी आचरणात आणली. समाजातील तरुणांना दिशा देणं, गरजूंपर्यंत मदतीचा हात पोचवणं हे त्यांचं ध्येय बनलं आहे. बिझनेस सुरू करून मला ऑलमोस्ट 10 ते 11 वर्ष झालीत आणि बिझनेस सुरू करताना बऱ्याच अडीअडचणी आल्यात. इथपर्यंत पोचताना त्या अडीअडचणींवर मात करताना किंवा त्याला तोड देताना मला माझ्या मिसेसची, तिचं नाव हर्षदा मयूर पाटील, तिने भक्कम साथ दिली आणि तिच्यामुळे मी आज इथपर्यंत यशस्वीरित्या बिझनेसमध्ये पुढे जाऊ शकलो. बिझनेस सुरू करण्याचं पण मेन कारण तीच होती, कारण मी IT मध्ये US कंपनीमध्ये नाईट शिफ्टला असायचो. तर तिला ते नको होतं की बाबा जॉब कोणाच्या अंडर काम करायचं, ती माझी ती अवस्था बघायची. 12-12 तास 13-13 तास काम करायचो. एकदा असंच बोलत बसलं असताना तिने सांगितलं की तुम्ही जॉब सोडा, आपण काहीतरी बिझनेसमध्ये काहीतरी करू. असंच डिस्कशन करताना मी जॉबला रिझाईन दिलं. त्याच्यानंतर कुठला बिझनेस सुरू करायचा, काय करायचा हा विचार झाला. मग असंच एकदा मित्राशी बोलता बोलता, तिचा आधी ऑलरेडी बिझनेस होता रिअल इस्टेट आणि सर्व्हिसेस वगैरे ते प्रोव्हाइड करायचे, मेंटेनन्स सर्व्हिसेस फ्लॅट वगैरेच्या. तो म्हणे ॲज अ पार्टनर मला तू जॉईन हो, म्हणून मी त्यांना जॉईन झालो. तिथून खरी सुरुवात झाली माझी या रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसची. मित्रपरिवाराशी नातं जपणारे आणि मुलांप्रती प्रेमळ असलेले मयूर पाटील व्यवसायात यशस्वी तर आहेतच, पण माणुसकीच्या नात्यांमध्येही तितकेच समृद्ध आहेत.